राम मंडळी. काल जसं एक्सपेक्ट केलं त्यानुसार निफ्टीला 5 DMA ट्रेंडला सेल सिग्नल आलेला आहे. अँड जेव्हा 34 DMA ट्रेंड डाऊन असतो तेव्हा तो बेस्ट सेल असतो. ह्या सॉफ्टवेअरच्या जी काही मेथोडॉलॉजी आहे त्यानुसार. आता बाकी सगळे डाऊन आहेत, फक्त MACD आणि MA क्रॉसवर अप आहे. ग्राफ कडे बघितलं तर हा एक डाऊन ट्रेंड झाला, नंतर एक अपमूव्ह झाली, मग खूप मोठी डाऊन मूव्ह झाली, मग मोठी अपमूव्ह झाली आणि आता परत डाऊन मूव्ह चालू झाली. आता काल मी सांगितलं तसं दोन पॉसिबिलिटी आहेत. एक तर ही जी डाऊन मूव्ह आहे ही ह्या अपमूव्हची करेक्शन असू शकते. इन दॅट केस त्या ठराविक टप्प्यापर्यंत, ठराविक लेवल पर्यंत निफ्टी जाईल आणि तिथून तो पुन्हा वर जाईल जर का अपट्रेंड चालू झाला असेल तर. आणि जर का डाऊन ट्रेंड अजून कंटिन्यू असेल तर मग निफ्टी खालीच जाईल. आता जर का आपण ट्रेडिंग व्ह्यू मध्ये पाहिलं तर ही जी 60 EMA ची लाईन आहे ही फ्लॅट झाली आहे आणि ही आता वर वळण्याची शक्यता आहे. ही जी लाईन होती ही निफ्टीची शॉर्ट टर्म सेल टर्निंग प्राइस होती, त्याच्या खाली निफ्टी क्लोज झाला म्हणून सेल सिग्नल जनरेट झाला. तर आता दोन पॉसिबिलिटी आहे पुन्हा की हा हाय तो हा लो याच्या 23% किंवा 50% ही करेक्शन होऊ शकते, किंवा 23% वर सुद्धा ती टर्मिनेट होऊ शकते आणि मग निफ्टी वर जाऊ शकते. पण इथून ही सगळी मूव्ह जर का ह्या डाऊन ट्रेंडची करेक्शन असेल तर इथं मात्र पुन्हा डाऊन ट्रेंड चालू होऊ शकतो आणि मग काही इतक्यात निफ्टी वर जायचे चान्सेस नाहीयेत. आता ते काय होईल काय नाही होणार हे वेळच ठरवेल. पण एक मात्र फरक पडलेला आहे जो आज मी मार्क केला, तो तुम्हाला मी दाखवतो. युटिलिटी मध्ये आपण ऍडव्हान्स डिक्लाइन रेशोला जर का गेलो तर जो ह्यातला सर्वात महत्वाचा रिपोर्ट आहे तो म्हणजे निफ्टी लॉंग टर्म अप आणि निफ्टी NSE लॉंग टर्म अप आणि NSE लॉंग टर्म डाऊन. परवा हा रिपोर्ट आपण एकदा जेव्हा बघितला होता तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर तो इक्वल होता, 1500 काहीतरी होतं. आता 1700 अप आहेत आणि 1500 डाऊन आहेत. त्याचा अर्थ बाकीचे शेअर ज्याला आपण बी ग्रुपचे म्हणतो किंवा त्याच्यापेक्षा थोडं छोटे मिड कॅप आणि स्मॉल कॅप, ह्या शेअर्स मध्ये लॉंग टर्म अप सिग्नल यायला लागलेले आहेत आणि त्यांची संख्या बरीच जास्त असल्यामुळं त्याचा परिणाम ह्या फिगरवर होत आहे. ही फिगर जर का वाढत असेल तर त्याचा अर्थ आपण असा हे करू शकतो की ही आत्ताची जी चालू आहे ती करेक्शन आहे आणि त्याच्यानंतर निफ्टी वर जाईल. तर बघूया 2 दिवसांनी काय होतंय. 2 ते 3 दिवसात आपल्याला पिक्चर क्लिअर होईल. तोपर्यंत राम राम.